घाडगे रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये आम्ही शेती विभागामध्ये केशर प्रजातीचे आंब्याची बाग या ठिकाणी फुलवण्याचं काम केलेलं आहे. ही बाग फुलवत असताना केवळ बागेला अतिरिक्त पाणी किंवा अतिरिक्त खताचं न करता प्रॉपरली पाण्याचं नियोजन करून जी रेस्ट कालखंडापासून जे आपण या बागेवरती काम करायला पाहिजे ते प्रॉपरली केल्यामुळं यावर्षी आम्हाला अगदी चांगला दर मिळणारा आंबा आणि भरपूर अशा स्वरूपाचे आंबे आम्हाला आमच्या या बागेमध्ये मिळतात. ही शेतीमध्ये पूर्वीपासून म्हणजे शैक्षणिक काम बघत बघत महाविद्यालयाने आणि आमच्या शेतीच्या विभागाने काम केलेलं आहे. त्याच्यासाठी आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील हेळकर सर आणि आमच्या महाविद्यालयाचे इतर सर्व सेवक यामध्ये सातत्याने लक्ष देऊन कार्यरत आहेत, जेणेकरून त्याचा परिपाक आपल्याला या ठिकाणी आज दिसत आहे. मित्रांनो, आपण आज माड्यामध्ये रयतची संस्था आहे माड्यामध्ये, तिथं आलो. तर इथं आल्यानंतर असं जाणवलं की शिक्षणाबरोबर एखाद्या शिक्षकांची शाळेवर किती प्रेम असावं किंवा त्या संस्थेवर किती प्रेम असावं हे आज शाळेत आल्यावर आपल्याला समजतं. कारण आंबा शेती दिसायला जरी साधं सोपं पीक दिसत असलं तर त्याचं काम ही जसं मुलांना पहिलीपासून किंवा लहानपणापासून शिक्षण देऊनच त्याचं ग्रॅज्युएशनला त्याचा रिझल्ट दिसतो, तसंच आंबा शेती करत आहे. आंबा शेती जूनमध्ये छाटणीनंतर त्याच्यानंतर त्याची काडीची डिसेंबरपर्यंत काडी चांगल्या तऱ्हेनं पुसली आणि काडीची छाटणी प्रत्येक काडीला कसं ऊन मिळेल याची काळजी सरांनी प्रचंड चांगल्या पद्धतीनं घेतलेली इथं जाणवते. आणि आता जर आपण बघितलं तर यांची फार मोठी आंब्याची शेती आहे कॉलेजमध्ये. एकतर शिक्षकांबरोबर विद्यार्थ्यांना पण ही बघण्यासाठी आणि केशरसारख्या वाहनाला इतक्या मोठ्या प्रमाणात माल येणं आणि तो शेवटच्या टप्प्यापर्यंत अगदी यावर्षीचं दर पण सध्या आता बघितलं तर 200 रुपयाच्या आसपासचं दर चालू आहेत. आणि त्या दरामध्ये शाळेला उत्पादन तर मिळेलच, परंतु आज 900 विद्यार्थी आहेत म्हणून सरांनी सांगितलं. त्या शिक्षकांना झाडांबरोबर किंवा आपल्याला जी ऑक्सिजनची गरज आहे याचं शिक्षण देत असताना ते ऑक्सिजन मिळवित असताना त्याच्यापासून फळशेतीसुद्धा आपण कशी मोठ्या प्रमाणात घेऊ शकतो हे गाडगे सरांकडून किंवा त्यांची जो टीम आहे प्राचार्य त्यांच्या टीमकडून आज खरंच शिकण्यासारखं बरंच काही आम्हाला बघायला भेटलं. तर तुम्ही सगळी बाग दाखवा, म्हणजे एकदा कळू द्या की शिक्षण क्षेत्राबरोबर फळशेती ही किती महत्त्वाची आहे आणि विद्यार्थ्यांना खरं शिक्षण देण्याची गरज जी आहे ती दिलं जातं. आणि माड्याच्या शाळेचं आमच्या तालुक्यासाठी ही शाळा खरंच अभिमानास्पद वाटते. त्याच्यामुळं मी त्यांचं मनापासून तालुक्यातले सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं, शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या वतीनं आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि असंच त्यांच्याकडून भविष्य काळामध्ये काम होत जावं एवढ्या कृषीनिष्ठतर्फे शुभेच्छा देतो आणि मी थांबतो.